आयुर्वेद ही फक्त एक चिकित्साशास्त्र नसून ती एक जीवनशैली आहे. म्हणजे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, म्हणजे जे लोक स्वस्थ आहेत, तंदुरुस्त आहेत, फिट अँड फाईन आहेत, अशा लोकांच्या आरोग्याचं रक्षण करणं आणि अतुरस्य विकार प्रशमनमच, म्हणजे जे लोक आजारी आहेत किंवा कोणत्याही व्याधींनी त्रस्त आहेत अशा लोकांच्या आजाराचं निराकरण करणं हे आयुर्वेदाचं प्राथमिक उद्दिष्ट आहे. आयुर्वेद हे एक प्राचीन शास्त्र आहे. आयुर्वेदाला साधारणतः 5000 वर्षापूर्वीपासूनचा इतिहास आहे आणि आयुर्वेदिक औषधं ही आजही तितक्या इफेक्टिव्हली काम करतात. म्हणूनच आयुर्वेद हे एक शाश्वत शास्त्र आहे. हेतू, लिंग, औषध ह्या त्रिसूत्रीवरती आयुर्वेद काम करत असतं. म्हणजे एखादा आजार कोणत्या कारणांनी झाला, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याच्यावरती योग्य औषध उपचार काय आहेत, या जर पॅरामीटर्सवरती हेतू, लिंग आणि औषध या त्रिसूत्रीवरती जर एखाद्या रुग्णाला ट्रीट केलं गेलं तर त्याच्या आजाराचा मुळापासून नाश होण्यासाठी मदत होत असते. आजकाल आपण बघतो की डायबिटीस असेल, हायपरटेन्शन असेल, PCOD असेल किंवा हायपोथायरॉइडिझम असेल, कॅन्सर असेल, असे वेगवेगळे आजार सर्रास घरोघरी आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्यासाठी रोज एखादी पिल पॉपअप करणं आणि ती रोज खाणं हा लोकांचा एक रुटीन बनल्यासारखं झालेलं असतं. पण तो आजार रिव्हर्स होऊ शकतो किंवा त्याच्यावरसाठी योग्य खबरदारी घेतली गेली किंवा सुरुवातीच्या स्टेप्समध्ये जर त्याच्यासाठी काही उपचार घेतले तर हा आजार रिव्हर्स होऊ शकतो आणि तुम्ही आजारातून मुक्त होऊ शकता, असा विचारच कोणी करत नाही. बऱ्याचदा काय होतं की आपला आहार असेल, आपली जीवनशैली असेल, नियमित व्यायाम असेल आणि स्लीप सायकल्स असतील किंवा आपल्या जीवनशैलीमधले छोटे मोठे किंवा काही महत्त्वाचे बदल जे आपण चुकीच्या पद्धतीनं करत असतो आणि आपल्याला माहितीच नसतं की आपण चुकीच्या पद्धतीने करतोय, तर याच्यामध्ये जरी बदल केले तरी तो आजार बरा होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं मदत ही होऊ शकत असते. लोक आयुर्वेदाकडे येतानाच एक शेवटचा पर्याय म्हणून येत असतात. जनरली आमच्याकडे ज्यावेळेस पेशंट्स येतात त्यावेळेस इतका मोठा असा फायलींचा गठ्ठा घेऊन आलेले असतात आणि ते म्हणतात की बरेच वर्ष झाला आम्हाला हा आजार आहे, आम्ही बरेच डॉक्टर्स करून झाले, त्याच्यासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स करून झाल्या आणि तरीसुद्धा आम्हाला काहीही फरक पडलेला नाही आणि एक शेवटचा पर्याय म्हणून आम्ही आयुर्वेदाकडे आलेलो आहोत. आणि अशा पेशंटना औषध देऊन, म्हणजे इतक्या जुनाट आजारांना औषध दिलं तरीसुद्धा त्यांना अगदी पहिल्या डोसपासून फरक पडायला लागतो. तर हे एक मिथच आहे की आयुर्वेदिक औषध असतात ही खूप उशिरा काम करतात. हा ॲक्च्युली मनातला जो विचार आहे हा प्रत्येकाने काढून टाकला पाहिजे. जर आयुर्वेदिक पॅरामीटर्सवरती एखाद्या रुग्णाची हिस्ट्री घेतली, त्याचं नाडी परीक्षण केलं, त्याच्या प्रकृतीनुसार, त्याच्या आजाराच्या तीव्रतेनुसार त्याच्यासाठी जर योग्य औषधांची उपाययोजना जर झाली तर चांगलं औषध असतं हे अगदी पहिल्या डोसपासून काम करतं. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून आयुर्वेदाकडे येण्यापेक्षा जर तुम्हाला कोणताही आजार झाला आणि तुम्ही त्या आजाराबद्दल एकदा गुगलवरती सर्च जरी केलं किंवा जवळपासच्या एखाद्या वैद्यांना तुम्ही भेटून सल्ला जरी घेतलात की बाबा माझ्या या आजारासाठी आयुर्वेदामध्ये नक्की काही आहे का, किंवा पबमेडवरती, NCRI वरती तुम्हाला वेगवेगळे हजारो रिसर्च तुम्हाला तुमच्या आजाराबाबतीत मिळू शकतात. तर माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही आयुर्वेदाला जर शेवटचा पर्याय देण्यापेक्षा एक प्राथमिक चिकित्सा म्हणून किंवा एक पर्यायी चिकित्सा म्हणून सुरुवातीपासूनच जर अवलंब केला तर कित्येक लोकांना याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. तुम्हालाही काही आरोग्यविषयक समस्या असतील किंवा तुमच्या हेल्थ बाबतीत तुम्हाला क्युरिओसिटी असेल आणि तुम्हाला आणखीन माहिती जाणून घ्यायची असेल तर BMJ ऑन एअर या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या आवडत्या लोकांबरोबर ही माहिती जरूर शेअर करा.